हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण नगरी. कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त संध्याकाळ झाली आहे आणि मोस्टली आम्ही संध्याकाळच्या जास्ती बाहेर पडतो रानात वगैरे जायचं असेल तर, आणि सकाळीच उन्हाच्या एकदम आधी जातो. तर आज जरा त्याच्यात क्लायमेट बरं आहे, पण म्हणजे कधी पण असं मध्येच घडगडा वगैरे पण येतो आणि काळे ढग पण येतात. तर आता ना आपण जातो आपल्या जमिनीमध्ये, जिथे आपलं छोटंसं घर आहे, जिथे आपलं खूप सारी झाडं वगैरे आहेत, बाग आहे आपली काजूची, तिथे जातोय आपण. आणि आज पार्टीचा बेत आहे बघा. सो आज मोमोज पार्टी आहे, तर आपण तिकडे जातोय. बघा आंबा पडलेला आहे, बघूया चांगला आहे काय. हा पिक्का आंबा आहे बघा, बडीचा आंबा. तर असं ना, तुम्ही जंगलात कधी पण गेलात ना, तर असं पडता म्हणजे असे पडलेले वगैरे आंबे मिळतात, त्याला पडीचे आंबे म्हणतात आणि रायवळी असतात ते. तर बघा मस्तपैकी संध्याकाळ, आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आज आपण मोमोजचा बेत आम्ही सगळं घरच्या घरी तयार केलेलं आहे. आणि आता आपण जिथे छोटंसं आपलं घर आहे, जिथे आपलं विहीर आहे, जिथे सगळं काही आहे, याआधी पण आपण तिथे मॅगी पार्टी केलेली होती. तर आजचा आपला बेत आहे मोमोज. सो आम्ही सगळे मोमोज बनवलेले आहेत आणि त्याच्यानंतर तिथे आता आम्ही चूल वगैरे आहे, तर तिथे आता आम्ही मस्तपैकी फ्राय करणार आणि थोडी मज्जा करणार. तर नक्की जर तुम्हाला आवडेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. सो रोज मी तुम्हाला काही असं वेगवेगळं तुम्हाला दाखवत असते, जे कोकणामध्ये त्या सीझन वाईज जे काही चालू असतं ते आपल्या चॅनलमार्फत. पण आज थोडा वेगळा असा व्लॉग आहे, त्याच्यामध्ये आज छोटीशी पार्टी आहे. तर चला आपण जाऊया. पातेरं बघा किती पडला, आणि हे बघा इथे फणस पण आहेत. असे रानामध्ये ना फणससुद्धा असतात लावलेले, आणि खूप जुनाट आहे, त्याच्यावर बघा फणस पण लागले. तर चला. सो जांभळांचा सीझन ऑलमोस्ट संपत आला आहे, ऑलमोस्ट म्हणण्यापेक्षा संपतच आला, कारण की आता जांभळं तुम्हाला कुठे बघायला पण नाही मिळणार. अजून आंबे आहेत, फणस आहे, अशी बरीचशी फळं आहेत जी या सीझनमध्ये मिळतील. काजू पण आहेत अजून, पालवीच्या वगैरे ज्या मागून फोडून लागणाऱ्या. ह्या बघा इकडे पण काजूच आहेत. तर आता ही जी काजूची जी पानं आहेत ना, ती ह्या सीझनमध्ये वगैरे गळतात, आणि मग पावसामध्ये अजून एक पालवी येते. जे बघ खाली पातेरं वगैरे पण पडलं आहे. तर चला आपण तिथे पोचू ना, तिथे दाखवते. सो थोडं चालायचं आहे, तिथे गेल्यावर आपण बोलू. हे बघा जाता जाता काजू पण आहेत, कुठे कुठे लागलेल्या, खाली पण आहे आणि इथे पण आहेत. तर चला, आपलं जे छोटंसं घर आहे, जी आपली जमीन आहे, तिथे आता आपण आलो. सो चला. तर हे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपलं छोटंसं घर आणि विहीरसुद्धा आहे आपली, आणि त्याचंच हे पाणी वगैरे येतं, तुम्हाला सगळं माहितीच असेल. आणि आपली इथे एक चूल आहे, प्लस तिथे एक चूल आहे. तर आपण जिथे वगैरे कुठे पण करू शकतो. आणि हा बघा व्ह्यू. तर आपली जी चिऱ्याची जी चूल आहे, त्याच्यावर आता आपण म्हणजे जी चूल आहे ती पेटवली आहे बघा मस्तपैकी. आणि इथलीच फाटी आहेत, आपल्याला काय घरून वगैरे आणावी नाही लागत, इथेच आपल्याकडे आहे सगळं, कारण की रान आहे, त्याच्यामुळे फाटी काय आपल्याला उपलब्ध असतात आणि मजा येते. इथे आम्ही खूप सारी पार्टी करतो. सो सगळं आहे, पाणी वगैरे, त्याच्यामुळे बरं पडतं. सो चला आता लेवण घेऊया. तर इकडे बघा मस्तपैकी लेवण पण घेऊन झाली आहे, आणि तुम्हाला एक दाखवायचं होतं बघा, ह्याला खाटला म्हणतात. जे पंजाबी लोक तुम्हाला माहिती असतील, ते त्यांच्या घरात वगैरे तुम्ही बघू शकता बाहेर वगैरे असतात, तर त्यातलाच हा एक प्रकार आहे. आणि मस्तपैकी ह्याच्यावरती आम्ही बसतो वगैरे, आणि काही पार्टी वगैरे ह्याच्यावरती सेलिब्रेट करतो. तो अशा प्रकारचा हा खाटला आहे, आणि आमच्याकडे इकडे येतात घेऊन, तिथल्या तिथे आपल्याला बनवून देतात समोर. तर अशा प्रकारे याला खाटला म्हणतात. तर चला, चूल आपली पेटते, आणि आता आपण याच्यावर ठेवूया. कढई मस्त ठेवलेली आहे, आणि आपली जी चूल आहे ती पण पेटते आहे. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो थोडा वेगळा आहे, तर नक्की तुम्हाला आवडेल. तर मी तुम्हाला मोमोज पण दाखवते. थोडे मोमोजचे जे शेप आहेत ते थोडे वेगळे आहेत, पण ठीक आहे, आपण काय आपल्यालाच खायचं आहे, तर दाखवते तुम्हाला. तर आपलं हे कढई चांगली तापू देत. तर हे बघू शकता, हे असे आहेत मोमोज, आम्ही घरच्या घरीच केलेले आहेत, मैद्याचे आहेत, आणि आपण फ्राय करणार आहोत. तर हे मस्त शेप वगैरे बघा आलेत कसे मस्तपैकी. सो जे जमले तसे केलेले आहेत. सो तुम्हाला नक्कीच आवडेल, आणि नक्की कमेंटसुद्धा करा. आता आपण ते तेल ओततो आहे.
सो तापून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये हे फ्राय करणार आहोत मस्तपैकी. सो मस्त मजा येते रानात असं काही करायला. आणि आम्ही तर इकडे पार्ट्याज वगैरे चालूच असतात आमच्या. सो कोकणात पार्टी म्हणजे एक मोठा विषय असतो. जसं की प्रत्येक वेगवेगळी पार्टी असते. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल पोपटी वगैरे बनवतात, त्याच्यात पण एक मजा येते. तर आपण काहीतरी वेगळं करतो आहे आज. तर हे आपले मोमोज आहेत इथे आणि आता आपण थोड्या वेळाने तळणार आहोत. तर मी थोड्या वेळाने भेटते तुम्हाला. सो फायनली बघा मस्तपैकी आता आपण तळायला सुरुवात केलेली आहे. सो मस्त आपण फ्राय करून घेणार आहोत आणि मग तुम्हाला दाखवते. मी एकदम पूर्ण झाले ना की दाखवते. हे बघा. सो ही जी मजा आहे ना रानात जेवण वगैरे किंवा काही तुम्ही बनवत असाल त्याची जी मजा येते ना ती काहीतरी वेगळीच येते आणि खूप मस्त वाटतं रानात. आणि संध्याकाळचं क्लायमेट तर एकदम भारी आणि आपल्याकडे सगळं आहे, पाणी चूल वगैरे सगळं आहे. तर चला नंतर भेटते तुम्हाला. हे आधी फ्राय करूया. सो तुम्ही बघू शकताय की किती छान असे एकदम ब्राऊन होत आहेत आणि चूल पण जी आपली आहे ना ती एकदम मस्त पेटलेली आहे. आणि हे बघा आम्ही इथे जे तळलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो आहे. हे बघा मस्त असे. आणि हे घरच्या घरीच आम्ही बनवलेले आहेत. एकदम शेप पण तुम्ही बघू शकता छान आला आहे शेप. प्रॉपर मोमोजचे जे शेप असतात तसं नाही, हा थोडा वेगळा शेप आहे. हे बघा. सो अजून आपल्याला बरेच तळायचे आहेत. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आता मी तुम्हाला ना आम्ही जे मोमोज बनवलेले आहेत त्याची थोडक्यात रेसिपी तुम्हाला सांगते जेणेकरून तुम्ही पण बनवू शकता. तर हे मोमोज आहेत. आता तरी आपण कसे बनवलेत मी तुम्हाला थोडक्यात सांगते. कारण की आता बनवलेत तर तुम्हाला पण सांगायलाच पाहिजे जेणेकरून तुम्ही पण बनवू शकता. आणि कसं बाहेर आपण जे खातो त्याच्यामध्ये खूप सारं काही मिक्स असतं. तर तुम्ही घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. तर थोडक्यात सांगते तुम्हाला. तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही मैद्याच्या पिठातसुद्धा करू शकता किंवा तुम्ही गव्हाच्या पिठातसुद्धा करू शकता. जे तुम्हाला चांगलं प्रेफर वाटेल ते तुम्ही करू शकता. सो आम्ही इथे मैदा वापरलेला आहे. आता तुम्हाला सांगते तुमच्याकडे ज्या काही भाज्या असतील त्याच्यामध्ये गाजर असेल, भोपळा मिरची असेल, कांदा तुम्ही वापरू शकता. तर आम्ही हे सगळं वापरलेलं आहे. त्याच्यानंतर कोबी वापरलेला आहे. तुम्ही कांद्याची पातसुद्धा वापरू शकता. तुम्ही जे काही वापरू शकता, जे तुमच्याकडे भाज्या असतील तर त्या तुम्ही मस्त भाजून म्हणजे कढईमध्ये मस्त तुम्ही असे थोडे शॅलो फ्राय करून घ्यायचं. कारण की भाज्यांमध्ये खूप प्रमाणात पाणी असतं. सो पाणी आपल्याला नको आहे त्याच्यामुळे आपण मस्तपैकी ते सुकं करून घ्यायचं. त्याच्यानंतर तेल टाकायचं. त्याच्यानंतर थोडं तुमच्याकडे जे काही सॉसेस असतील ते टाकायचं. त्याच्यानंतर तुम्ही आलं लसणाची थोडी पेस्ट टाकायची. आलं लसणाची पेस्ट टाकून खूप छान लागतात. तर तुम्ही ते पण टाकू शकता. त्याच्यानंतर मस्तपैकी ना ते सुकं करून घ्यायचं, एकदम भाजून घ्यायचं मस्तपैकी. आतलं जे सारण आहे थोडक्यात तर ते सारण घेतल्यानंतर तुम्ही ते बाजूला काढून चांगलं शिजल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही तुमच्याकडे सोया सॉस असेल किंवा चिली सॉस असेल, जे काही तुमच्याकडे असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. शेजवान वगैरे चटणी असेल तर ते सगळं ॲड केल्यानंतर ते सारण झाल्यानंतर आपण जसं मैद्याचं पीठ मळतो, जसं गव्हाचं मळतो त्या पद्धतीने ते मळून घेतल्यानंतर तुम्ही जसं आपण पुऱ्या बनवतो त्या पुऱ्याचे शेप बनवून तुम्ही असे हे बघा इथे दाखवते, इथे बनवलेलीच आहे. तर हे बघा अशा तुम्ही पुऱ्या बनवू शकता आणि तुम्हाला जसा आकार पाहिजे तसं तुम्ही करू शकता. जसे मोमोज तुम्ही घरी जेव्हा आपल्याकडे गणपती येतात त्याच्यामध्ये आपण जे मोदक बनवतो तुम्ही तसा पण शेप देऊ शकता. तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही शेप देऊ शकता. तर अशा पद्धतीने आम्ही हे बनवले आहे. सो मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे. तर असं तुम्ही बनवू शकता घरच्या घरी. सो आम्ही असे शेपमध्ये दिलेले आहेत. तर नक्की तुम्हाला आवडेल आणि नक्की बनवा. एकदम सोपी पद्धत आहे. त्याच्यामध्ये आपण कुठला मसाला नाही टाकलेला आहे किंवा काही नाही टाकलेलं आहे. नॉर्मल फक्त सॉसेस वापरलेले आहेत आणि आपल्या भाज्या. तर चला जाऊया. सो हे बघा आणि इकडे आपले फ्राय होऊन येतात. तर चला शेवटी भेटूया आपण. आणि नक्की तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर शेवटी भेटूया आपण. सो फायनली आपले जे मोमोज आहेत ते एकदम रेडी आहेत आणि आता तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता. म्हणजे शेजवान चटणी असेल तर तुम्ही शेजवान चटणीसोबत पण खाऊ शकता. सॉस असेल तर तुम्ही सॉससोबत पण खाऊ शकता. मॅयोनीजसोबत खाऊ शकता. सो फायनली आपले जे मोमोज आहेत ते रेडी आहेत. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. आणि आजचं क्लायमेट बघा, संध्याकाळचं 6 वाजले आहेत आणि ढगसुद्धा आलेले आहेत आणि मस्तपैकी आपले मोमोज तयार झालेत. आता कसं आहे पावसामध्ये आपल्याला खूप कसं काही गरमागरम खाऊचं वाटतं, मग भजी एक असतं. तुम्ही असे मोमोजसुद्धा करू शकता आणि एकदम स्वादिष्ट असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदम ऑर्गॅनिक. तर चला आता आपण इथे थांबतोय. असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय. पण त्याआधी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल. तर चला बाय बाय.